धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आता दबाव वाढला। अजित पवार देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करणार आहेत। मी दोषी आहे की नाही ते फडणवीस आणि दादांनी स्पष्ट करावं असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय। माझ्या राजीनाम्याची मागणी कुणीही केलेली नाही असं धनंजय मुंडे म्हणतायत। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढलाय। अंजली दमानी यांनी धनंजय मुंडे वाल्मिक कराडांच्या संबंधांचे पुरावे अजित पवारांकडे दिलेत। माननीय अंजली दमानिया या स्वतः आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना भेटल्यात आणि त्यांना जाऊन भेटून ज्या कागदपत्रासहित त्या भेटल्यात त्यावरती माननीय देवेंद्र भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील। अंजली दमानी यांनी दिलेले पुरावे घेऊन अजित पवार देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करणार आहेत। दरम्यान राजीनाम्याच्या वादावर मंत्री धनंजय मुंडेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। मी राजीनामा द्यावा की नाही हे फडणवीस दादांनी स्पष्ट करावं। माझ्या राजीनाम्याची मागणी कुणीही केलेली नसल्याचं धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलंय। दमानी यांनी दिलेल्या पुराव्यात तथ्य असेल तर राजीनामा होईल, तथ्य असेल तर अजित पवार मुंडेंचा राजीनामा घेतील असं क्षीरसागरांनी म्हटलंय। माझी राजीनाम्याची मागणी कुणी आतापर्यंत केलेली नाही। माझं म्हणणं आहे की मी राजीनामा द्यावा की न द्यावा, मी प्रथमदर्शनी दोषी आहे की नाहीये, द्वितीयम दर्शनी मी दोषी आहे की नाही आहे, याबाबतचं सर्वस्व जे काय आहे ते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। CDR वरती जे काही सापडेल आणि जे काही पुरावे अंजलीताईंनी जिथे दिलेत तिथं मला काही माहीत नाही, पण ते आढळल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावाच लागणार। घेतील तो दादा घेतील का? कारण की दादा पाठराखण करतात असं सगळ्या विरोधकांचं म्हणणं नाही। मला वाटतं त्यांनी दादा त्यांचा राजीनामा घेतील। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर कोणताही फैसला होणार नाही, उलट वाल्मिक कराड भाजपमध्ये दिसेल असा दावा राऊत करतायत। बीड हत्या प्रकरणी कोर्टात जाणार धनंजय मुंडेंचा राजीनामा आतापर्यंत झाला पाहिजे होता असं आनंद दवेंनी म्हटलंय। हे सगळं धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे असं सुरेश सांगतायत, जे भाजपचे आमदार आहेत। आणि अंजली दमानिया यांचाही भाजपचाच संबंध आहे व संघ परिवाराशी असेल फार तर, त्याच्यामुळे काय होईल आज फैसला यात पडू नका, काहीच फैसला होणार नाही। जे पुरावे सापडतात, जे ऑडिओ रेकॉर्डिंग सापडते त्याच्यावरती पोलिसांना सुद्धा दबाव आहे आणि कोणाला तरी वाचवण्यासाठी हे सगळ्या गोष्टी घडता आहेत असं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं सुद्धा मत आहे, आमचं सुद्धा मत तसंच आहे। धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे, आतापर्यंत व्हायला पाहिजेच होता असं आमचं मत आहे। तर बीड हत्या प्रकरणात वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा संबंध, त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अंबादास दानवे करतायत। जी घटना मस्साजोगची घडली 9 डिसेंबरला, त्याच्यानंतर वाल्मिक कराड जेवढ्या दिवस फरार होते त्यांनी याच कामात लक्ष दिलं। बऱ्याच मालमत्ता त्या भागातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या वेगळ्या नावात ट्रान्सफर करण्यात आल्या। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेचा तर प्रत्यक्ष संबंध आहेच आहे आणि असं असताना आम्ही मागच्या 1.5-2 महिन्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा दिला पाहिजे, धनंजय मुंडेंनी भूमिका घेतोय। दरम्यान धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यास यंत्रणेवरील दबाव नक्कीच कमी होणार असा दावा धनंजय देशमुख करतायत। जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला तर यंत्रणेवर दबाव कमी होईल असं वाटतं तुम्हाला? दबाव तर 100% कमी होणार आहे। ज्या गोष्टी आलेल्या आहेत समोर त्या परत घडल्या नाही पाहिजे नंतरच्या कालावधीमध्ये, यामुळे ह्या सगळ्या गोष्टीवरचा जो दबाव आहे तो निश्चितच कमी होणार आहे।